अगं आनंदाची बातमी आहे, नीलांबरी कोणी प्रेग्नंट आहेत अगं. काय? खरंच किती आनंदाची बातमी आहे ही. अरे वा, म्हणजे दादांचं आणि नीलांबरी वहिनींचं स्वप्न फायनली पूर्ण होणार. आय नो, पण ऐक, एक प्रॉब्लेम झाला की त्या सकाळपासून कोणालाच सापडत नाही, त्यांचा फोनही बंद आहे, म्हणून दादा जरा पॅनिक झाला होता, म्हणून कॉल केला होता त्यांनी. सापडत नाहीयेत म्हणजे? हो, अशा अवस्थेत कुठे जाणार त्या? काय माहिती, पण ऐक, तू नको टेन्शन घेऊस, मी जातो आणि शोधतो त्यांना. ठीक आहे? अहो नाही नाही, मी पण येते ना तुमच्या बरोबर. कशाला उगाच तू इकडे सांग, उगाच दगदग होईल तुझी. काही दगदग वगैरे होणार नाहीये. आई आहेत ना, मी आईंबरोबर बसते. पण मला येऊ दे प्लीज. तुम्ही चला, मला पण यायचंय. बरं बरं, चला. बाबा, ही काही बिल्स आहेत, यावर तुमच्या सह्या हव्या होत्या. ही पत्रिका कशाची आहे? काय का फंक्शनची? तुला काय करायचं त्याच्याशी? वास्तुशांती. वास्तुशांती आहे का कोणाची? आहे कुणीतरी ओळखीचं. तू तुझं काम कर ना. बरं बाबा, एक गोष्ट विचारायची राहून गेली. आप्पा कुठे गेलेत? म्हणजे नाही, तुम्ही म्हणालात की पुढच्या ट्रीटमेंटसाठी बाहेरगावी गेलेत, पण बाहेरगावी म्हणजे नक्की कुठे? हे बघ विश्वा, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही. मला माझं काम करू दे. अजून कुठे कुठे सहाय्य करायचे एवढंच आहे ना? सगळं अरे कोणी आणलंय तोरण? केवढंच आहे, कसं बसणार याला? ए दादा, त्या दाराचं तोरण आहे ते, कळलं ना? आणि एक तोरण लावायला 1 तास घेणार आहेस का तू? कर ना लवकर. ए, तुला येतं तोरण लावता? हा. मग लाव, ये. राहू दे, तुझं काम तू कर. मला मी लय काम सांगतो आहे. तुला कसं करते. जा, जा, जा. तरी आपले तोरण लाव. मी काय कधी तोरण नाही लावलं. संतोष, ए, अरे काय हे एक तोरण किती वेळ लावतोस तू? आ लवकर लवकर कर, चल. बोल आता, तू पण मलाच बोल. मग काय? चाललंय? हरीश, अरे काय हे, माळा जरा एका लेवल मध्ये घे. एक खाली, एक वरती. मला सांगतोय तोरण नीट लाव, स्वतः लाव, काम कर नीट. मी माझं काम नीटच करतोय, मला नको सांगू. कर तू. काय या तू सगळ्या जा तिकडे. काय? अरे मी हरीश, करतोय की अरे नाही? अजून मुलं बघ ती. सासूबाई, तुम्ही काय करताय? किती वेळच्या उभ्या आहात? चला बघू, आराम करा जरा. अहो थकवा यायचा. मी मस्त आल्याचा चहा करते, चला. अगं लक्ष्मी, मला आता चहा वगैरे काही नको. आणि मला थकवा अजिबात आलेला नाहीये बघ. इतके दिवस मी अंथरुणात झोपून होते, आता मला चालायला लागले, तर मला जरा फिरू दे इकडे तिकडे. हा, या मुलांवर जरा लक्ष ठेवू देत की. आणि माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं नवीन घर तयार झालं इतक्या वर्षांनी, आणि उद्या वास्तुशांती आहे. मला सगळी तयारी करायला नको का त्याची? बरोबर आहे, तुम्हीच लक्ष द्या. काही लागलं तर सांगा मला. ए चला चला रे, पटपट आवरा. तू काय इकडे बघतो रे? काम कर जा, चल. जा जा जा, काम कर. अगं, मी कामच करतोय, याला सांग नीट काम करायला. ए मी कामच. आजी हे बघ, हे बरोबर लावतोय की नाही मी? एक काम धड करता येत नाही, काय छे. काय काय? हं? हे काय? एवढा गुंता कोणी केला हा गुंता? तू? काय दिवस आलेत माझ्यावर. या घरात फुकट राहायचं म्हणून ह्याची पण कामं करा, याच्या हाताखाली कामं करा. तुझ्यासारखं नशीब असतं थोडी सगळ्यांचं. तुला रक्ताचं नातं नसताना पण सगळ्यांचा तूच लाडका. है काय है? असं बोलते, असं काय सगळं ऐकायला येते तुला. हे कर, पकड नीट.
माझ्याकडे वेळ आहे, हे मी छान करेन. मग तू काय करणार रे? हा? ए, लपट. सगळेजण काम सगळी मलाच सांगतायत, सगळ्या जबाबदाऱ्या मीच पार पाडायच्या. एकाला काम करायला नको. दादा काय झालं, काय कळलं? अगं नाही ना, फोन स्विच ऑफ येतोय त्याचा. कुठे गेली असेल काय सुचत नाही. दादा, त्यांच्या कुठल्या मैत्रिणीचा नंबर आहे का तुमच्याकडे? त्यांना विचारूया आपण. अगं नाही अगं भावना, अगं तिच्या मैत्रिणी कोण आहेत मला अजिबातच माहिती नाही आणि मी कधी विचारलं पण आणि ती सांगते का कधी? बरं, पण मैत्रिणींचा कोणाचाच फोन नंबर नसेल तर मग कसं शोधणार ना आपण? मी काय म्हणते दादा, आपण जर का त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोन करून विचारलं तर, म्हणजे त्यांचा कुठला इव्हेंट असेल तर कळेल ना आपल्याला. हा, गुड 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 गुड. काय त्याचं पवन 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 पवन. हॅलो पवन, अरे निलांबरी आली आहे का तिथे? नाही म्हणजे तुमचा काही राजकीय कार्यक्रम वगैरे होता? नाही साहेब, असं काहीच ठरलं नव्हतं. ताईंनी आज सकाळपासून फोनही केला नाहीये. ओके ओके ओके. अरे बापरे, मग आता कसं शोधणार? मला कळत नाही, कोणाला न सांगता गेल्या कुठे वहिनी? दादा तिकडे बघ काय. अरे हा निलांबरी वहिनींचा फोन आहे. हा बघ. थांब. बघ स्विच ऑफ आहे म्हणून लागत नव्हता तो. अधिराज दादा, निलांबरी वहिनींचा फोन इथे म्हटल्यावर त्या बाहेर कशा गेल्या असतील? म्हणजे निलांबरी वहिनी आजपर्यंत कधीच स्वतःचा फोन ठेवून कुठेही गेल्या नाहीये. त्या घरीच असतील कुठेतरी. अगं पण घरात असं तर दिसलं नसतं का? शोधूया ना आपण. बरं बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. मी मागच्या अंगणात बघतो, तू बाहेर एकदा चौकशी कर. ठीक आहे, आलो आम्ही. मी थांब. आजचा पूर्ण दिवस जरा धावपळीतच गेला, पण आपलं हे घर आपल्या हक्काचं, आपल्या मालकीचं झालं आता. माझा तर विश्वासच बसत नाही. उद्या वास्तुशांत आहे सासूबाई. 21 वर्ष पाहिलेलं स्वप्न हे असं अचानक पूर्ण होईल कल्पनाच नव्हती. नुसता विचार केला तरी डोळ्यात पाणी येत आहे बघा. जीव हळवा होणारच ग. 21 वर्ष तुम्ही दोघांनी जे कष्ट केलेत त्याचं हे फळ मिळालंय तुम्हाला. आणि त्यात अगदी दुग्ध शर्करा योग, म्हणजे कल्पनाही केली नव्हती मी की असं होईल. वास्तू शांत आहे आणि आप्पा इथे आहेत आपल्या बरोबर. आता उद्या दादा पण आले ना तर तर त्यात साखरच. नक्की येईल. तू मनापासून बोलवलंयस का नाही त्याला? मग तो सगळा राग विसरून नक्की येईल बघ. तुमच्या तोंडात तूप साखर. आणि तुम्हाला सांगू का, सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे आमच्यासाठी? तुम्ही ठणठणीत बऱ्या झालात. तुम्हाला हे असं हसताना बोलताना पाहिलं ना की इतका आधार वाटतोय सासूबाई. तुम्ही बऱ्या झाल्यात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.